समर्थ. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून तुमचे आभारी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक तर साखरपुडा आता दिसत आहे, नंतर हळदी कशा असतात आमच्या गावाकडच्या पद्धतीने, सोबत कळसातली अंघोळ आणि त्याच्यानंतर परना, नवरदेव परण्याला कसा जातो, काय काय असतं हे थोडक्यात मी तुम्हाला शेअर करेन. व्हिडिओ पूर्ण पहा, आवडलं तर लाईक करा. बघा आता सध्या साखरपुडा सुरू आहे. साखरपुडा बरेच जण आधी करून ठेवतात आणि नंतर लग्न घेतात. माझं सेम झालं तसंच यांचंही लग्न होतंय. आमचंही साखरपुडा मात्र आधी 4 दिवस झालेला होता, पण हळद वगैरे सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्याच दिवशी झालेल्या होत्या. काही जणांच्यात हळदी आदल्या दिवशी वगैरे असतात, पण इकडं सगळं एकत्रच घेतलेलं होतं. हेच बरं पडतं आपलं, म्हणजे म्हणतात ना की एका दिवशी सगळं होऊन पण जातं. सेपरेट त्या गोष्टींसाठी आपली मेहनत पण जात नाहीये. आता तुम्हाला म्हणजे म्हणजे कमेंट आल्या त्याच्यावरून सांगते की गावाकडच्या पद्धतीची लग्न खूप साऱ्या जणींना आवडतात. कुठेही बडेजावपणा नाही, विनाकारण पैशाची उधळ नाही. हे बघा, ज्यांना करायचं आहे ते बिनधास्त करू शकतात. असं नाही की जे मोठं लग्न करतात त्यांना आम्ही नावं ठेवतो वगैरे, असं काही नाही आहे. पण म्हणजे मला पण सांगते गावच्या पद्धतीची लग्न खूप आवडतात. याचं एकमेव कारण आहे की इकडे ना रीतिरिवाज, परंपरा आणि पूर्वजांनी ज्या केलेल्या गोष्टी आहेत त्याला महत्त्व दिलं जातं. आणि मुहूर्त, इकडे ना मुहूर्त 2 मिनिट इकडं का तिकडं ब्राह्मण लोकं होऊ देत नाहीयेत. आता जे आलेले आहेत ना ब्राह्मण काका, यांनी आमचं पण लग्न लावलेलं होतं. तर एवढं कडक म्हणजे त्यांचं करेक्ट असतं ना, की त्यांना असं तसं नाही चालत. परफेक्ट लागतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या लग्नांमध्ये कुठेतरी मिस होतात. आज तो मुहूर्त एका टायमिंगला लागलं जातं, तिसऱ्याच टायमिंगला. म्हणजे तो कोणाचाच कोणाला ताळमेळ नसतो. आणि इथं मी बोलत होते तर तुम्हाला व्हॉईस माझा काहीच येत नव्हता. कारण खूप दंगा होता. आणि आज आम्ही आमच्या काही दुसऱ्या ज्या आहेत त्यांना मिस करत होतो, मामांच्या मुलींना. मला वाटत होतं त्या पण येतील, गाठीभेटी होतील. पण काही जणी आलेल्या नाहीत. काही जणांचे असतात काहीतरी कारणं वगैरे. तर मी तेच सांगत होते तुम्हाला, की आमचा काय ग्रुप असायचा. आमच्या ग्रुपमध्ये कोण-कोण असायचं. कारण छोटे-मोठे असे आम्ही 13-14 पोरी होतो. काही मोठ्या होत्या, काही आमच्यापेक्षा छोट्या होत्या. मग आमचा एक 4-5 जणीचा ग्रुप असायचा. एकत्र स्कूलला जाणं, येणं वगैरे. मी तेच तुम्हाला शेअर करत होते. माझ्यासोबत जी आता होती ना प्रियंका, तिचं, माझं आणि शीला असं तिघीचं तर आमचं बॉन्डिंग एवढं होतं. आणि अजून एक होती शकुंतला म्हणून. असं बॉन्डिंग होतं, की आम्ही सगळीकडे एकत्र असायचो. सगळीकडे म्हणजे सगळीकडे. असं होतं ते जुने दिवस असतात ना, की भले मला बहीण नव्हती, पण ह्या सगळ्या पोरींमध्ये आमचं ते बालपण गेलेलं आहे छान. आणि सगळ्यांनीच मिळून एन्जॉय केलेलं होतं. आता जो आम्ही आलेलो आहोत, हे आहे, याला म्हणलं जातं कळसातील अंघोळ. मला माहीत नाही आता हॉलला लग्न पण गावाकडे अजूनही जुन्या पद्धतीने अशा पद्धतीने ही 4 तांबी ठेवले जातात. त्याच्यानंतर मग ती बहीण जी असते ते धागे जे आहेत असे 5 वेडे वगैरे काढते. आणि मग त्याच्यामध्ये ते आता अंघोळ काही जण घालत नाहीयेत. पूर्वी कसं की सगळ्यांना अंघोळ घालत होते. आता फक्त नवरदेव आणि त्याचे आईवडील घालतात आणि बाकीचे जे असतात ना ते हातपाय वगैरे धुवून येतात. असं आता थोडंफार हे करायला लागलेत, कारण हे एकाच दिवशी आहे ना. आदल्या दिवशी जर असेल तर थोडंसं वेळ मिळतो. असं असतं प्रत्येकाचं. पण ह्या छोट्या-मोठ्या गोष्टी खूप छान पद्धतीने पार पाडल्या जातात. आता पहिल्यांदा नवरीला हे केलं जातं. काल कमेंट होती मला, की "ताई कसं काय गं तुमच्याकडे नवरीचं स्वागत करतात, आमच्याकडे तर नवरदेवाचं करतात." तर इकडं बऱ्यापैकी बघायला गेलं, बऱ्यापैकी म्हणेन बरं का मी, म्हणजे नाही असं नाही, बऱ्यापैकी, की मुलग्याकडेच लग्न घेतात दारामध्ये आणि नवरी येते, मग तिचं स्वागत करावं लागतं. आणि मुलाची गेले नवरीकडं, तर मग ते मुलाचं स्वागत करतात. म्हणजे असं नवरीचंच नवऱ्याचं असं काही नाही आहे. आणि मुळात मी म्हणेन की आमच्याकडचे ना येणाऱ्या नवऱ्या पण खूप नशीबवान आहेत. कारण का कुठे असं हे द्या, ते द्या, एवढं करा, तेवढं करा, पोरीच्या आईने असंच करा, तसंच करा, एवढंच म्हणजे हुंडाण, गोंडाण ह्या असल्या कुठल्याही गोष्टी आमच्यात नाही आहेत. म्हणजे आता माझी पण लग्न झाली, माझ्या भावांची झाली, आता हे सगळे मामा लोकांच्या पोरांची होतात, पोरींची झाली. असले काही प्रकार नाही आहेत बघा, जे आता सध्या आपण ऐकतो ना. असं आपल्या आपल्या मर्जीने 4 लोकं जसं म्हणतील तसं लग्न केलं जातं.
पहिला मुलीची कळसातली अंघोळ, नंतर मुलाची झाली आणि त्याच्यानंतर मग आता हळद वगैरे लागणार. इकडं ना नियोजन करणारी खूप मोठी मंडळी आहेत. तुम्हाला सगळे दिसत असतील बघा. आपले धोतरवाले, टोपीवाले, सोबत आता मामा वगैरे अशी लोकं जी आहेत ना, ही एकदम करेक्ट कायद्याची असतात. यांना ना इकडं काय इकडं मुहूर्त टायमिंग जाऊन चालत नाही. तुमचे फोटो गेले तिकडं, तुमचं नटणं गेलं, तुमचा मेकअप गेला, याला महत्त्व देत नाहीत ही. आणि मोठी मंडळी जर असतील तर लग्न योग्य वेळेत, पद्धतशीर, विना वांद्याची आणि प्रॉपर रीतिरिवाजानंच पार पडतात. त्याच्यानंतर आम्ही आलेलो तिकडं, कारण आता हे सगळ्या जणींनी काय काय प्लॅनिंग केलं. तर मी मात्र साडी वगैरे ही केलेली नाही चेंज. मी नेलीच नव्हती हळदीची वगैरे, कारण मला पण वाटलं की बाबा सकाळचं एकाच दिवसात सगळं उरकायचं, तर मग ते कुठं चेंज करत बसा. मग यांना जे काही ज्यांना होत होतं त्यांचं चेंज करत होत्या. मग त्यांना थोडंसं आवरावरी करू लागणं, कोणाच्या आंबाडे घाल, कोणाच्या पिना करून दे, कोणाचं काय करून दे, असं सगळं होतं माझं. माझं रेग्युलर साडी जी होती मी लाल कलरची, त्याच्यावरतीच मी पूर्णपणे सगळंच पूर्ण पार पाडलेलं होतं. विजयाची वाटी चढवा मारुती देवाला मोठ्या नवऱ्या बाळाला मोठ्या नवऱ्या बाळाला. चलो, छान पद्धतीनं सगळं झालं. अक्षतेचं चेंज करायला होय ना जया. घरी आलेले होते, म्हटलं आता साडी वगैरे चेंज करायची, सगळं आवरायचं, कारण आता अक्षतेचं टायमिंग होतं. त्यात पै पाहुणे पण येत होते, सगळ्यांच्या गाठी भेटी पण होत्या. सगळं शेअर करणं काही झालेलं नाही मला तुम्हाला. तोपर्यंत मला हाक मारण्यात आली की बाबा नवरदेवाचा मेकअप करा, कारण नवरदेवाच्या करवल्या ज्या होत्या ना, जवळजवळ आमच्या 10 करवल्या होत्या, पण ते सगळ्याजणी आवरायला गेल्या. सगळ्यांचंच आहे चेंज करा, नेसान, हे ते एका दिवशी असलं की असाच गोंधळ असतो बघा. मग त्यांचं पण आहे ना, ते करायचं हे करायचं. मग इथं कोणीच नव्हतं, म्हणून मग इकडचा तिकडचा मेकअप घेऊन त्याचा मेकअप वगैरे जो आहे तो केला. काल ना मला एवढ्या कमेंट आलेल्या होत्या आणि मला पर्सनलसुद्धा मेसेज भरपूर आले बरं का ताई नो, की हे तुमचे कोण आहेत, ते तुमचे कोण आहेत, कारण ते आमचे रिलेटिव्ह त्यांच्या ओळखीचे आहेत किंवा त्यांचे रिलेटिव्ह आहेत आणि माझे व्हिडिओ बघतात. खरं त्या ताईंना माहीतच नाही आहे की बाबा हे रिलेशन आमचं असं आहे. खूप सारे जण आले, म्हणजे नात्यातलेच आहेत आणि हे सगळं लग्नात बघून त्यांना कळते की अरे हा आपला नातेवाईक आहे, तो आपला नातेवाईक आहे. मला सुद्धा खूप बरं वाटलं, कारण ते ऑलरेडी व्हिडिओ बघतात, पण ते रिलेशन इथं आल्यानंतर कळलं. कारण ही सगळी माणसं जी आहेत पै पाहुणे, हे काय मी तुम्हाला कायम दाखवलेलं आहे असं नाही आहे. काही जण पहिल्यांदाच दिसलेले आहेत आणि मग ते विचार करतात, अरे हे माझी आत्या आहे, अरे ते माझं असं आहे. असा तरी गोंधळ झालेला सांगते तुम्हाला. पण मला खूप बरं वाटलं की व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या ओळख्या निघाल्या. महत्त्वाचं म्हणजे, कारण आमचेच पाहुणे आमचेच व्हिडिओ बघतात आणि त्यांनाच माहीत नाही की आपलं रिलेशन काय आहे. ते काल समजलं, कळलं आणि मनाला बरं पण वाटलं की चला बाबा याचा एकतरी फायदा झाला. म्हणजे नवरीकडचे पण काही जण आहेत माझे व्हिडिओ बघतात, त्यांना माहीत नव्हतं. त्या ताई मला अशा म्हणायला लागल्या की बाबा ताई मी पण लग्नाला आले असते तर कदाचित तुझी आणि माझी भेट झाली असती गं वगैरे. असं आता कधीतरी योगायोगाने म्हणतात ना, गाठीभेटी या होतच राहतात. आता याच्या लग्नामुळे खूप पाहुणे निघाले जे आपले ऑलरेडी 4-5 वर्षापासूनचे सबस्क्रायबर ताई आहेत. त्याच्यानंतर पुन्हा त्याचं आवरून आले घरी आल्यानंतर पण पै पाहुणे आलेले होते. सगळ्यांनी हाय हॅलो गाठी भेटी, कारण खूप दिवसातून भेटलेले. हे रुपेच्या लग्नानंतर जवळजवळ 5 वर्षानंतरचं हे लग्न होतं, त्यामुळं भेटणं तर आधीमध्ये शक्यच नव्हतं कोणाचं कोणाला. तर आत्ता भेटत आहोत. आता नवरदेव निघालेला आहे परण्याला. परना म्हणजे काय असतं काय हे मी डिटेल्समध्ये शेअर करते, जरूर बघा. चुलता चुलते असतात, मुलीकडचे पण आणि मुलाकडचे पण जातात आणि उंबराच्या झाडाची पूजा वगैरे करतात. अशा पद्धतीने हे टाकून नेलं जातं. वरती काय ते चादर आहे, काय तर याच्या मागचं काय आपल्याला काय माहीत नाही ताईनो, हे का कशासाठी केलं जातं. कालच
कालच मला कमेंट होती की ताई सगळ्यांच्या हात भरून बांगड्या आहेत, तुलाच का बांगड्या भरलेल्या नाही आहेत, तुझं तर एवढं जवळचं रिलेशन आहे, मग असं का? तर बघा, बांगड्याचा कार्यक्रम जो असतो ना, तो 2 दिवस चालतो कोणाच्यात किंवा कोणाच्यात लग्नाच्या आदल्या दिवशी चालतो. आता आदल्या दिवशी आलता शनिवार आणि शनिवारी आमच्याकडे बांगडी भरत नाहीत, म्हणून त्यांनी काय केलेलं होतं, जो कार्यक्रम होता ना बांगड्यांचा, तो त्यांनी शुक्रवारीच ठेवलेला होता. आणि शुक्रवारी तर मी गेलेली नव्हते, मी लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी गेलेले आहे. मी जर शुक्रवारी गेले असते तर मलाही भरले असत्या. आणि राहिली गोष्ट शनिवारी, बऱ्याच वेळेला असं पण होतं की लग्नाच्या आदल्या दिवशी पण ठेवलं जातं जसं म्हटलं तसं, पण शनिवार असल्यामुळे त्यांनी एका दिवसात शुक्रवारी पूर्ण सगळ्यांना भरून कार्यक्रम ओके केलता. राहिली गोष्ट रविवारचा, तर बांगड्या भरायची का लग्न करायची? सकाळी 8 वाजल्यापासून नवरी आलेली होती, सगळे विधी सुरू होते, त्यामुळे बांगड्या भरण्यात आलेल्या नव्हत्या. आणि आता मी जर शुक्रवारी गेले असते तर मी पण हात भरून भरल्या असत्या, कारण भरतातच, गावाकडे तर भरतातच. हात लावला का उभे होता तुम्ही पण ये पाहू तिकडे पहिल्या मला कळलं ना नुसतं मोकळा पाहिजे ती पानावर असतो किती फोटो देते 800-900 फोटो. काल काही कमेंट हायलाईट झालेले होते, त्याच्यामध्ये एक कमेंट अशी होती की ताई तुमची नातीगोती काय आमच्या तर डोक्यात येई नाहीत, बसे नाहीत. दुसरं असं होतं की तुमच्यामध्ये मामाला करून घेतलं जातं का, किंवा असं चालतं का बहिणीची मुलगी वगैरे करायला? तर हो, आमच्याकडे सख्खं असू दे, चुलत असू दे, चालतं. काय माहीत आता चालतं म्हटल्यानंतर मी चालतंच म्हणणार आहे. आत्याच्या घरात दिलं जातं, आत्याची केली जाते, पुन्हा मामाच्या घरात दिलं जातं, मामाची केली जाते. हे असं जे आहे ते रिलेशन चालतं. काही ठिकाणी चालत नाही बरं का. काही ठिकाणी असं म्हटलं जातं की अरे म्हणजे बहीण भावाची जी मुलं असतात ते आपलीच मुलं असतात, असं पण म्हणतात. काही जण देत नाही आहेत आणि काही ठिकाणी असं असतं. तसंच आमच्यात आहे. त्यामुळे मी जसं म्हटलं की मामी जे आहे ते चुलत बहिणीची मुलगी आहे, मामांच्या सख्या चुलत्याच्या मुलीची मुलगी. आणि जर रिलेशन असं पूर्ण जर फिरून यायचं झालं तर त्यांची आई, माझी आई, म्हणजे मामीची आई, माझी आई, बहिणी, मामी, मी, बहिणी, आणि एकीकडनं ती माझी मामी पण लागते. जया जी आहे ती आपल्या आजीची भाचीची मुलगी आहे. आता तुम्हाला कळलं असेल, जसं आता किट्टू आहे मामीला लागते, तसंच आजीची भाचीची मुलगी आहे ती जया नातवाला केलेली आहे. असं चला, आता हे जे आहे परण्याचं काय जे काय पुढं विधी चाललेले आहेत, काय चाललेलं आहे डीपली काय माहीत नाही. ते मी एडिटिंग करताना तुमच्या दादाला विचारते, ते कुऱ्हाड का घेतली जाते, ते टापे का तोडले जातात, काय असतं काय नसतं. तर आता जे हे हातामध्ये घेऊन आलेले आहेत ना, हे आणलं जातं आणि मांडवामध्ये, दारामध्ये एका कोपऱ्याला कुठल्याही खांबाला ते बांधलं जातं. हे 5 पालवी ह्यांचं देवाक असतं, देवाक म्हणतात. आणि मुलीकडचं पण जे देवाक असतं ना, ते सुद्धा एका साईडला मंडपामध्ये ना ती कुऱ्हाड आणि त्यांचं ते देवाक जे असतं ते बांधलं जातं.
हल्ली जर बघायला गेलं तर लग्नामध्ये तुफान डान्स करतात, छोटे असू दे मोठे असू दे सगळी. आणि मला पण वाटतं की मनसोक्त माणसाने जगावं. डान्स करणं म्हणजे काय वाईट आहे असं नाही, पण गावाकडे का कोणास ठाऊक अजूनही लग्नामध्ये ना तुम्ही बघा कुठंही असू दे, लग्नच राहू दे इतर ठिकाणी सुद्धा लेडीजने बायकांनी काही डान्स केलेला वगैरे आवडत नाही. आता कुठेतरी ह्या लग्नात थोडंफार त्या कॉलेजच्या मुली वगैरे ज्या होत्या करवल्या वगैरे, त्याच्यामुळे थोडंफार का होईना एक 5-10 मिनिट काय असेल छोटा मोठा डान्स म्हणजे सगळ्या मुलींनी केला असेल, बायकांनी केला असेल. अन्यथा नाही आवडत. आणि गावाकडे अजूनही असंच आहे की लेडीज डान्स केलेली आवडत नाही. पण मला असं कायम वाटतं की माणसाला जर त्या गोष्टीत आनंद मिळत असेल तर त्या गोष्टी कराव्या. पण काय माहीत आता जसं गावाकडं त्यांच्या सगळ्यांच्या हिशोबानं राहावं लागतं. तर मला कमेंट होती की तुम्ही हळदीला कसं काय डान्स वगैरे केला नाही, आमच्याकडे तर खूप धमाल असते. सगळं आहे, सगळं करा, धमाल करा, एन्जॉयमेंट करा, पण आपल्या रीतिरिवाज, परंपरा सगळ्या गोष्टी जपून करा. आता बघायला गेलं तर सध्या लग्नात आपण आता आमच्या इकडे तरी नवरीला साडीच असते कंपल्सरी, बाकीचं इतर कुठलाही पोशाख नसतो. असो चला, ह्या व्हिडिओचा मी इथं एंड करते. श्री स्वामी समर्थ.